आपण आजच्या व्हिडिओत श्रीरामाच्या जन्माची पवित्र कथा ऐकणार आहोत। ही कथा ऐकल्यामुळे जीवनातील सर्व पाप नष्ट होतात आणि मनासारखे फळ मिळते। कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, म्हणजे श्रीरामाचा कृपा आशीर्वाद आपल्यावर सुद्धा कायम राहील। राम हे भगवान विष्णूचे अवतार होते आणि त्यांना श्रीराम व श्रीरामचंद्र या नावाने सुद्धा ओळखले जाते। रामायणातील वर्णनानुसार अयोध्याचा राजा, सूर्यवंशी राजा, चक्रवर्ती सम्राट दशरथ याने पुत्र कामेष्टी म्हणजे पुत्र प्राप्ती यज्ञ केला, ज्यामुळे श्रीराम पुत्र म्हणून त्यांना प्राप्त झाले। श्रीरामाचा जन्म अयोध्येत कौशल्या देवीच्या पोटी झाला होता। श्रीरामचरित्रमानस बालकांडानुसार पुत्रप्राप्तीच्या इच्छेमुळे राजा दशरथाच्या आज्ञेवरून वशिष्ठांनी शृंगी ऋषींना बोलावून त्यांच्या सोबत पुत्र कामेष्टी यज्ञ केला। दशरथ राजांचे वय होत चालले होते, तरीही त्यांचा वंश सांभाळण्यासाठी त्यांचा कोणताही पुत्ररूपी वंशज नव्हता। त्याने पुत्रप्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याचा निर्णय घेतला। दशरथ राजांचा एक मंत्री सुमंत याने दशरथ राजांना एक सल्ला दिला। राजाने हा यज्ञ आपला जावई शृंगी ऋषीकडून करून घ्यावा अशी विनंती केली। दशरथ राजांचे कुलगुरू महर्षी वशिष्ठ हे होते। हे त्यांचे धर्मगुरू देखील होते आणि धार्मिक मंत्री देखील होते। वशिष्ठ ऋषींना सर्व धार्मिक कार्य करण्याचा अधिकार केवळ वशिष्ठ ऋषीकडेच होता। त्यामुळे वशिष्ठांची आज्ञा घेऊन मग दशरथ राजा शृंगी ऋषीकडे यज्ञ करण्यासाठी आमंत्रित करण्यासाठी गेले। शृंगी ऋषीने यज्ञ यथासांग पूर्ण केले। पुत्र कामेष्टी यज्ञ सुरू असताना अग्निकुंडातून एक अलौकिक यज्ञ पुरुष प्रकट झाला आणि दशरथाला सुवर्ण पात्रात नैवेद्याचा प्रसाद देऊन सांगितले की हा प्रसाद आपल्या पत्नींना खायला घालून तुला पुत्र प्राप्ती होईल। दशरथ राजा या गोष्टीने अति प्रसन्न झाले। त्याने त्या प्रसादाचा अर्धा भाग आपली पटराणी कौशल्या राणीला खायला दिला, अर्धा भाग राणी कैकेयीला दिला व अर्धा भाग राणी सुमित्रा देवी यांना दिला। पृथ्वीवर जेव्हा जेव्हा दुर्जनाचा अत्याचार वाढतो, पापे वाढतात, तेव्हा सज्जनांचे रक्षण करण्यासाठी देव अवतार घेत असतात। पुराणामध्ये भगवान विष्णूचे दशावतार म्हणजे 10 अवतार सांगितले आहेत। त्यापैकी 7वा अवतार म्हणजे श्रीरामाचा। रामायण हे महर्षी वाल्मिकींनी रचलेले भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे असलेले महाकाव्य भगवान श्रीरामाच्या आयुष्यावर आधारित आहे। श्रीरामाचा जन्म पुनर्वसू नक्षत्रात झाला होता। श्रीरामाच्या जन्माच्या वेळी ग्रहांची स्थिती फार शुभ होती। या दिवशी 5 ग्रह सूर्य, मंगळ, गुरु, शुक्र आणि शनी आपल्या उच्च राशीमध्ये स्थित होते। या ग्रहांची शुभ प्रभावात त्रेतायुगात राजा दशरथाच्या घरी विष्णू अवतार म्हणजेच मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचा जन्म झाला। रामायणानुसार लंकापती रावणाच्या अत्याचाराला संपवण्यासाठी भगवान विष्णूने राम अवतार घेतला। भगवान राम हे विष्णूचा अवतार म्हटले जाते। त्रेतायुगामध्ये धर्माची स्थापना करण्यासाठी श्रीरामाने अवतार घेतला होता। या दिवशी सर्वजण भगवान रामाच्या जन्मनिमित्ताने आनंद साजरा करतात। रामनवमीच्या सणाच्या दिवशी चैत्र नवरात्र संपन्न होते। शास्त्रानुसार भगवान रामाने लंकेवर विजय मिळवण्यासाठी माता दुर्गेची उपासना केली होती। याच दिवशी अयोध्येमध्ये चैत्र राम जत्रेचेही भव्य आयोजन केले जाते। अयोध्येला जाऊन पुण्यसलीला शरयू नदीमध्ये स्नान करून पुण्यार्जन करतात। स्नान करून ते भक्तजन भगवान रामाला आठवून भजन पूजन करतात। रामनवमीचा दिवस अत्यंत शुभ दिवस मानला जातो। या दिवशी विधिवत भगवान रामाची पूजा केली जाते। त्याचबरोबर घरोघरी आणि मंदिरामध्ये रामचरित्राचा पाठ केला जातो। रामनवमीच्या दिवशी पहाटे उठून आंघोळ करावी, स्वच्छ कपडे परिधान करावे, पूजेची सर्व सामग्री पूजेच्या ठिकाणी घ्यावी, भगवान श्रीरामाच्या मूर्तीची शुद्ध पवित्र ताज्या पाण्याने स्नान घालावी, नंतर धूप दीप आरती फुलं चंदन इत्यादी अर्पण करून पूजा करावी, पंचामृताचा नैवेद्य दाखवावा। जर तुम्ही नवरात्रीचा उपवास केला असेल तर तुमच्या साहित्यामध्ये तुळशीचं पान अवश्य असलं पाहिजे। त्यानंतर प्रभू रामाची नवमी पूजा षोडोपचारे पूर्ण करावी, खीर आणि फळाचा प्रसाद म्हणून दाखवावा। तर मंडळी, आपण या व्हिडिओत रामजन्म कथा त्याचबरोबर रामनवमीचे महत्त्व सुद्धा पाहिलेले आहे।
जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटेला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.